आज आपण टॉप 20 जावास्क्रिप्ट स्ट्रिंग मेथड्स बघणार आहेत, ज्यामध्ये आपण स्ट्रिंगवरती वेगवेगळे ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो, ज्यासाठी तुम्हाला स्ट्रिंगच्या इनबिल्ट मेथड्स हेल्प करू शकतील. त्यापैकी पहिले आहे डॉट लेंथ. डॉट लेंथ ही प्रॉपर्टी तुम्हाला स्ट्रिंगमध्ये असलेल्या नंबर ऑफ कॅरेक्टर्स रिटर्न करते. त्यासाठी डॉट लेंथ ही मेथड नसून एक प्रॉपर्टी आहे, त्याला तुम्ही डॉट लावून ॲक्सेस करू शकता. ज्यावेळेस आपल्याला एखाद्या स्ट्रिंगमधील नंबर ऑफ कॅरेक्टर्स माहिती करून घ्यायचे असतात त्यावेळेस आपण डॉट लेंथ वापरतो. नेक्स्ट आहे टू अपर केस. ही मेथड स्ट्रिंगवरती अप्लाय होते, ज्याचा यूज आपण मोस्टली स्ट्रिंगचे सर्व कॅरेक्टर्स हे कॅपिटलमध्ये करण्यासाठी आपण याचा यूज करतो, किंवा त्याला अपर केसमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण त्याचा यूज करतो. ही मेथड पूर्ण स्ट्रिंगला अपर केसमध्ये कन्वर्ट करून देते. याच्या अपोजिट सिमिलरली टू लोअर केस आहे, जे की इच अँड एव्हरी कॅरेक्टर हे तुम्हाला लोअर केसमध्ये कन्वर्ट करून देते. इन केस लोअर केस जरी असतील तरी ते लोअर केसमध्ये असतील. टगल केस, अप्पर केस हे सगळे केस तुम्हाला लोअर केसमध्ये कन्वर्ट करून देईल. देन आहे डॉट कॅर ॲट मेथड. कॅरेक्टर ॲट याला आपण म्हणतो. याचं काम असतं की तुम्हाला स्पेसिफिक इंडेक्सवरील कॅरेक्टर रिटर्न करून देण्यासाठी ही मेथडचा यूज होतो. एक्झॅक्टली आपण स्पेसिफिक लोकेशनवरती कुठले कॅरेक्टर अवेलेबल आहे तर त्यासाठी आपण कॅर ॲट मेथड वापरतो. याला तुम्हाला इंडेक्स पास करावा लागतो, जेणेकरून त्या इंडेक्सवरती कुठले कॅरेक्टर अवेलेबल आहे ते कॅरेक्टर तुम्हाला रिटर्न करेल. देन आहे कॅर कोड ॲट. आता मोस्टली ज्यावेळेस आपल्याला कधी गरज पडते की एखादं कॅरेक्टर चेक करण्यासाठी, कम्पेअर करण्यासाठी, जसं की काही स्मॉल कॅरेक्टर किंवा कॅपिटल कॅरेक्टर असे तुम्हाला कम्पेअर करायचे असतात, तर त्यावेळेस आपण मोस्टली आस्की कोड्सवरती डिले करतो, किंवा आपण आस्की कोड्सवरती आपण थोडंसं डिपेंड असतो. त्यावेळेस आस्की कोड्स कम्पेअर करण्यासाठी हा काय करतो की कॅर कोड ॲट हा तुम्हाला रिटर्न करतो की या स्पेसिफिक इंडेक्सवरचा जो कॅरेक्टर आहे तो त्याचा कॅरेक्टर कोड काय, किंवा त्याचा आस्की कोड कुठला आहे किंवा युनिकोड कुठला आहे, तर त्यावेळेस कॅर कोड ॲट हे तुम्हाला त्याचा युनिकोड किंवा आस्की कोड तुम्हाला रिटर्न करतो. देन आहे तुमचं कॉनकॅट मेथड. कॉनकॅट मेथडचं काम असते की तुम्हाला दोन स्ट्रिंग ज्यावेळेस मर्ज करायचे असतील किंवा तुम्हाला दोन स्ट्रिंगपासून एक नवीन स्ट्रिंग तयार करायची असेल तर त्यावेळेस आपण कॉनकॅट मेथड वापरू शकतो. हे तुम्हाला कॉनकॅटेशनसाठी युजफुल ठरेल. देन आहे इन्क्लूड्स मेथड. इन्क्लूड्स मेथडचं काम आहे की स्पेसिफिकली स्ट्रिंगमध्ये जर एखादं काही कॅरेक्टर्स असेल किंवा एखादा वर्ड असेल जर तो की याच्यामध्ये आहे की नाही हा चेक करण्यासाठी, एक स्ट्रिंगमध्ये एखादा वर्ड अवेलेबल आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपण इन्क्लूड्स मेथड वापरतो. तर मोस्टली टेक्स्ट डॉट इन्क्लूड्स आणि तुमचा वर्ड जो आपल्याला फाइंड करायचा तर तो त्याच्यामध्ये हा मोस्टली तुम्हाला ट्रू आणि फॉल्समध्ये रिटर्न करतो. देन आहे इंडेक्स ऑफ. इंडेक्स ऑफ मेथड आहे जे तुम्हाला स्पेसिफिकली इंडेक्स रिटर्न करतो, जो की तुम्हाला एखादा वर्ड दिला पण त्या वर्ड हा कधी अकरन्स होतो त्या अकरन्सचा स्टार्टिंग इंडेक्स हा तुम्हाला रिटर्न करतो. स्ट्रिंगमधला एखादा वर्ड आपल्याला तो कोणत्या स्पेसिफिक लोकेशनवरती किंवा कोणत्या स्पेसिफिक इंडेक्सवरती अवेलेबल आहे तर तो सेंड करण्यासाठी आपण इंडेक्स ऑफ मेथड वापरतो. हे तुम्हाला इंडेक्स रिटर्न करतो. देन लास्ट इंडेक्स ऑफ. शेवटचा अकरन्स किंवा शेवटचा फाइंड आपल्याला हा कधी भेटतो त्यावरती लास्ट इंडेक्स ऑफ आपण वापरतो. ज्यावेळेस एखाद्या स्ट्रिंगमध्ये आपल्याला एखादा वर्ड असेल तर तो सगळ्यात लास्ट कोणत्या पोझिशनवरती मिळाला तर त्यासाठी आपण लास्ट इंडेक्स ऑफ वापरतो. हा तुम्हाला इंडेक्स रिटर्न करतो, हा शेवटचा इंडेक्स रिटर्न करणार. देन स्लाइस मेथड. इंटरव्ह्यूमध्ये पण भरपूर क्वेश्चन्स विचारले जातात स्लाइस मेथडवरती. हा स्लाइस मेथड मोस्टली तुमच्या स्ट्रिंगला ॲरेमध्ये कन्वर्ट करण्यासाठी यूज केला जातो. ठीक आहे. आता हा स्लाइस मेथड तुम्हाला याच्या स्ट्रिंगमधले तुम्हाला एखाद्या स्ट्रिंगचे तुकडे करण्यासाठी आपण जसं की त्याचे पार्ट करण्यासाठी आपण त्याला वापरतो. फॉर एक्झाम्पल मला एखाद्या स्ट्रिंगमधून काही एखादा स्पेसिफिकली इंडेक्सवरून स्पेसिफिक इंडेक्सपर्यंत मला एखादी स्ट्रिंग कॉन्केट करायची किंवा बाहेर काढायची असेल तर त्यावेळेस आपण स्लाइस यूज करतो. तर मोस्टली आपण याच्यामध्ये इंडेक्स देतो, स्टार्टिंग इंडेक्स आणि एंडिंग इंडेक्स. त्या स्टार्टिंग आणि एंडिंग इंडेक्सपर्यंत हा काय करतो तेवढा पार्ट ऑफ द स्ट्रिंग हे तुम्हाला रिटर्न करतो स्लाइस मेथड. देन सबस्ट्रिंग मेथड. सबस्ट्रिंग मेथड ही तुम्हाला सिमिलर टू स्लाइसेस आहे, पण हा काय करतो की निगेटिव्ह इंडेक्स हा याच्यामध्ये घेत नाही. निगेटिव्ह इंडेक्स हा ॲक्सेप्ट करत नाही. फॉर एक्झाम्पल मला कॅरेक्टर बघायचा असेल किंवा एखादा एकदम जो की असा नंबर की जो अवेलेबल नाही किंवा इंडेक्स तो अवेलेबल नाही तसे इंडेक्स पण हा काय करेल ॲक्सेप्ट करेल. त्यासाठी आपण सबस्ट्रिंग मेथड वापरतो. हा सबस्ट्रिंग पण स्लाइस मेथड सारखाच आहे. देन आहे सब एसटीआर. सब एसटीआर पण सेम बेस्ड ऑन द स्ट्रिंग लेंथ इंडेक्स आणि लेंथ वरतीच आपण हा काय करतो वर्क करतो.
ज्यावेळेस आपल्याला एखाद्या स्ट्रिंगचा स्पेसिफिक पार्ट पाहिजे असेल, स्पेसिफिक लेंथ पाहिजे असेल, त्यावेळेस आपल्याला हा सबस्ट्रिंग आपण वापरतो. SubStr ही मेथड आहे जी तुम्हाला रिटर्न करते स्पेसिफिकली इंडेक्सपासून स्पेसिफिक इंडेक्सपर्यंत तो पार्ट आपल्याला रिटर्न करतो. ते नाही रिप्लेस मेथड, ज्यावेळेस आपल्याला एक कॅरेक्टर असेल किंवा एखादा वर्ड असेल रिटर्न करायचा असेल पूर्ण एंटायर फर्स्ट ऑकरन्सवरती आपल्याला तो रिप्लेस करायचा असेल, त्यावेळेस आपल्याला रिप्लेस मेथड हा तुम्हाला फर्स्ट ऑकरन्स ज्यावेळेस मिळेल त्याला तो रिप्लेस करेल. फॉर एक्झाम्पल आपण एखादा वर्ड याच्यामध्ये रिप्लेसला एखादा वर्ड पास केला, तो वर्डला दुसरा कुठला रिप्लेस करायचा तो 1-2 पॅरामीटर याला पास करावं लागतील, जेणेकरून फर्स्ट ऑकरन्स ज्यावेळेस तो फर्स्ट मॅच त्याला मिळेल त्यावेळेस तो फर्स्ट मॅच त्याच्यासोबत तो रिप्लेस करेल. देन एक रिप्लेस ऑल मेथड आहे. रिप्लेस ऑल मेथड ही काय करते की जेवढे काही वर्ड्स मॅच होतील की स्ट्रिंगमध्ये जेवढे काही वर्ड्स मॅच भेटेल तेवढे सगळे मॅचेसला तो रिप्लेस करेल, त्यासाठी रिप्लेस ऑल मेथड आहे. देन स्प्लिट मेथड आहे. स्प्लिट मेथडचं काम आहे की पर्टिक्युलर स्ट्रिंगला पर्टिक्युलर कॅरेक्टरपासून स्प्लिट करणं आणि जे काही पार्ट्स भेटतील त्या पार्ट्सला ॲरेमध्ये स्टोअर करण्यासाठी याचा यूज केला जातो. इंटरव्ह्यूमध्ये याचा मोस्टली याच्यावरती क्वेश्चन विचारतात की मला एखादा सपोज की स्ट्रिंग असेल त्या स्ट्रिंगला मला ॲरेमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्यासाठी स्प्लिट मेथडला आपण एखादा कॅरेक्टर पास करू शकतो, एखादा वर्डही पास करू शकतो, जिथे जिथे तो कॅरेक्टर मॅच होईल तिथून तो स्ट्रिंगला डिवाइड करेल आणि तिथून तो स्ट्रिंगचा एक पार्ट करेल आणि तो पार्ट ॲरेमध्ये स्टोअर करेल. जर आपण याला काहीच दिले नाही तर तो ॲटलिस्ट एक कॅरेक्टर त्याच्यामधले तो घेईल, सिंगल कॅरेक्टर तो घेईल. आपण जर स्पेस दिला तर जिथे जिथे स्पेस मॅच होईल तो स्पेस एक वर्ड तो ॲरेमध्ये स्टोअर करत जाईल. आपण काही कॉमा दिला असेल तर तो कॉमा जिथे जिथे कॉमा भेटेल तेवढे फेजेस तो ॲरेमध्ये स्टोअर करेल. देन ट्रिम मेथड आहे. ट्रिम मेथडचं काम आहे की स्टार्टिंग आणि एंडिंग वरचे जेकडे काही स्पेसेस असतील तेवढे सगळे स्पेसेस हे रिमूव्ह करण्यासाठी आपण ट्रिम मेथड वापरतो स्टार्टिंग आणि एंडिंगसाठी. देन ट्रिम स्टार्ट हे तुम्हाला स्टार्टिंगचे जो काही स्पेसेस असतील एक्स्ट्रा स्पेसेस व्हाईट स्पेसेस आपण म्हणतो ते स्पेसेस रिमूव्ह करण्यासाठी ट्रिम स्टार्ट. देन ट्रिम एंड हे जे शेवटी एखाद्या स्ट्रिंगच्या शेवटी जर काही स्पेसेस असतील ते रिमूव्ह करण्यासाठी आपण ट्रिम एंडचा यूज करतो. देन पॅड स्टार्ट ज्यावेळेस आपल्याला एखाद्या पर्टिक्युलर स्ट्रिंगवरती काय आपल्याला पॅडिंग्स यूज करायचे असतील, पॅडिंग्स म्हणजे काय ऑकरन्स रिपीटेडली आपल्याला त्याच्यावरती ॲड करायचे असतील तर त्यावेळेस आपण पॅड स्टार्ट यूज करतो. मोस्टली आपण नंबरसोबत याला डील करतो. जसं की एखादा नंबर असेल त्याच्या शेवटी आपल्याला काही 0 ॲड करायचे असतील किंवा स्टार्टिंगला 0 ॲड करायचे असतील किंवा एखाद्या पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्येच आपल्या तेवढ्याच लेंथपर्यंतच आपल्याला ते स्ट्रिंग न्यायचे असेल त्यावेळेस आपण याचा यूज करू शकतो. तसं सेम पॅड एंड पण आहे. त्यावेळेस आपल्याला शेवटून आपल्याला काही कॅरेक्टर्स ॲड करायचे असतील तर त्यावेळेस आपण पॅड एंड वापरतो. होप हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. अशाच व्हिडिओसाठी आम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.